आपल्याला अनंत गोष्टी आवडतात, अनंत गोष्टी याचा अर्थ संसार आवडतो. मी म्हणतो ठीक आहे, परमार्थामध्ये आपल्याला काय आवडतं याचा विचार करू नये, देवाला काय आवडतं याचा विचार करावा. मला मान्य आहे आपल्याला संसार आवडतो. मी जरा पुढे जाऊन प्रश्न विचारतो की आपल्याला खरंच संसार तरी आवडतो का? चला जाऊ द्या, हे बाकीचं सगळं सोडून द्या. आपल्याला आवडीचा विचार करायचा आहे ना, बाकीचं सगळं सोडून द्या. जीवाला संसार आवडतो. मी म्हणतो संसार आवडतो ना, खरं प्रामाणिकपणानं सांगा, संसार तरी आवडतो का? आवडतो? धाडसानं कुणी म्हणावं महाराज मला संसार आवडतो, मी लगेच विचारेन कीर्तनाला कशाला आला म्हणून. कोणी धाडसानं म्हणावं मला प्रपंच आवडतो म्हणून, धाडस नाही महाराज. आपल्याला प्रपंच आवडतो असं म्हणायचं आपल्याला धाडस नाही, आणि आपल्याला प्रपंच आवडत नाही असं म्हणायची योग्यता नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आपल्या आवडीचा विचार करू नका, परमात्म्याच्या आवडीचा विचार करा. तुकोबाराय परमात्म्याची आवड सांगतात. मी म्हणतो ठीक आहे, चला परमात्म्याच्या आवडीनुसार आपण वागलं पाहिजे, हेही मला मान्य आहे. पण मी अजून थोडासा पुढचा विचार आपल्याला सांगतो की परमात्म्याला आवडतं ते तरी आपण नीट करतो काय? बरं, परमात्म्याला जे आवडत नाही ते तरी आपण नीट करतो काय? मी जरा दोन्ही बाजूने बोलतो. आपली भक्ती आणि तुकोबारायांनी भक्तीसाठी वापरलेलं विशेषण थोर, ह्याची थोर भक्ती, हे थोर शब्द काय सांगणार आहे याचा विचार स्पष्ट व्हावा म्हणून मी हे बोलतो. मला आवडीच्याही संबंधानं बोलायचंय, थोर आवडीच्या संबंधाने बोलायचं. यालाच थोर भक्ती म्हटलं गेलं, त्या भक्तीच्या संबंधानं चिंतन आहे. देवाला आवडतं ते तरी आपण देवाला देतो का? ठीक आहे, आपल्याला जे आवडतं ते देवाला देण्यामध्ये परमार्थ नाही, देवाला जे आवडतं ते देण्यामध्ये परमार्थ आहे. चला मान्य आहे. मी विचारतो, आपण देवाला आवडतं ते तरी देवाला देतो का? सोपं उदाहरण सांगतो, जाऊ द्या. उदाहरणानं चिंतन करा, वेळ रात्रीची जास्त खोलात जायला नको. उदाहरणानं चिंतन करा. आपण रोज घरामध्ये देवाची पूजा करतो ना? करतो म्हणजे करावी अशी अपेक्षा तरी आहे. कोण करतं कोण करत नाही मला माहिती नाही, पण अपेक्षा तरी आहे देवाची पूजा करावी. त्या पूजेचा जो विधी आहे, त्या विधीमध्ये एक नैवेद्य नावाचा विधी आहे. षोडशोपचार पूजेमध्ये आहे, पंचोपचार पूजेमध्ये आहे, नैवेद्य नावाचा विधी आहे. आपण देवाला नैवेद्य दाखवतो. माझा प्रश्न अतिशय सोपा, सरळ आणि साधा आहे की देवाला नैवेद्यामध्ये आपण जे दाखवतो ते देवाला आवडतं ते दाखवतो का आपल्याला आवडतं ते दाखवतो? मुद्दा माझा फार सोपा आहे. नैवेद्यामध्ये देवाला आवडतं ते केलं जातं का आपल्याला आवडतं ते केलं जातं? आपल्याला आवडतं तेच केलं जातं, देवाला आवडतं ते केलं जात नाही का? कारण आपल्याला माहिती आहे याला फक्त दाखवायचं आहे, खायचं आपल्यालाच आहे. मग त्याच्या आवडीचा त्याला बघायला काय गेलं? काही दाखवलं तरी तो बघतोच आहे, नाही म्हणतच नाही. खायचंय आपल्याला, पाणी फक्त त्याच्या समोर फिरवायचं, ते झालं की आपल्या समोर घेऊन ओढून आपणच खायचं. देवानी जर खरंच नैवेद्य खाल्ला तर, देवाने जर खरंच कमरेवरचे हात काढून, आपण नामदेवराय नाही मलाही माहिती आहे, कोण आहे नामदेवराय या काळामध्ये? कोणी नाही महाराज. नामदेवराय एकदा होतात, ज्ञानोबाराय एकदा होतात, 100-100दा महात्मे असे होत नसतात. चौखोबाराय एकदा, गोरोबा काका एकदा, छत्रपती सारखा राजा एखाद्या वेळेला होतो, 2-2दा, 100-100दा असे राजे जन्माला येत नाहीत आणि असे संत जन्माला येत नाही. पण कल्पना करा की उद्या खरंच पांडुरंगाने कमरेवरचे हात काढून नैवेद्य खाल्ला तर मला नाही वाटत दुसऱ्या दिवशीपासून कोणी नैवेद्य दाखवायला त्याच्याकडे जाईल. नैवेद्यामध्ये जे केलं जातं ते आपल्याला आवडतं ते दाखवलं जातं, केलं जातं का त्याला आवडतं ते? आपल्याला जे आवडतं तेच केलं जातं. ठीक आहे, मी आता पुढचं विचारतो. आपल्याला जे आवडतं ते आपण देवाला देतो, मी यालाही भक्ती म्हणायला तयार. देवाला जे आवडतं ते देवाला देणं न देणं हा तर भक्तीचा पुढचा प्रश्न राहिला. पण आपल्याला जे आवडतं ते देवाला देणं यालाही मी भक्ती म्हणायला तयार आहे. पण आपण प्रामाणिकपणानं सांगा, खरंच आपल्याला जे आवडतं ते तरी आपण देवाला देतो काय? नैवेद्यामध्ये त्याला काय आवडतं याचा विचार नाही, आपल्याला काय आवडतं ते आपण देवाला देतो. मी पुढचा प्रश्न विचारतो, खरंच आपल्याला जे आवडतं ते तरी आपण देवाला देतो काय? नाही देत. मला नाही वाटत. तुमचं काय मला माहित नाही, माझं सांगायचं तर देत नाही.
मला जे आवडतं ते मी ते तरी देवाला द्यावं, तेही देत नाही महाराज. आपल्याला काय आवडतं? मगाशीच सांगितलंय, आपल्याला आवडणारी एकच 3 अक्षरामध्ये एकच सांगितलंय, संसार. एवढंच आपल्याला आवडतो, तो द्या बरं देवाला. देवाला जे आवडतं ते देवाला देत नाही ना आपण. आपल्याला जे आवडतं ते नैवेद्यात करतो ना. मग आपल्याला जे आवडतं तेच द्या ना. संसार आपल्याला आवडतो, द्या बरं देवाला. म्हणून या अभंगामध्ये 2दा संसार शब्द आला. एकदा पहिल्या चरणात आहे आणि एकदा शेवटच्या चरणात. हे चिथोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया. संसार शब्द तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा. 2दा संसार शब्दाची तुकोबारांनी योजना केली. याच्या मागचं कारण मी आपल्याला सांगतो. आपल्याला जे आवडतं ते देवाला, जे आवडतं ते तर आपण देवाला देतच नाही, पण आपल्याला जे आवडतं तेही आपण देवाला द्यायला तयार नाही. दृष्टांत सांगतो मी तुम्हाला, दृष्टांतानं सांगतो. एक श्रीमंत गृहस्थ होता, कोट्याधीश, कोट्यावधी रुपयाचा त्याचा रोजचा व्यापार. संतती नव्हती. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्याला संतती झाली. वैसेची शेवटी एकची येते वांझोटी. ज्ञानोबारांना विचारा ना, ज्ञानोबारा लगेच बोलून दाखवतात. कुठलाही विषय काढावा, ज्ञानेश्वरीत गाथ्यात नाही असा विषय तुम्ही मला जगात हुडकून दाखवा. विज्ञान काढा, समाजशास्त्र काढा, कुटुंबशास्त्र काढा, राजकीय राजकारण म्हणत नाही मी, राजधर्म काढा, कोणताही विषय काढा, गाथ्यात ज्ञानेश्वरीत संत वाङ्मयात त्याचे संदर्भ नाहीत असं मला तुम्ही शोधून दाखवा. नाही. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्याला संतती झाली. एक मुलगा, बायको मेली, कोणी नाही, एक मुलगा आणि हा श्रीमान ग्रहस्थ. त्याला एक रोग झाला, मुलगा लहान, रोग झाला आणि त्याच्या लक्षात आलं की या रोगातून आता आपण उठत नाही. शेवटचा रोग, आता याच्यातून पुन्हा चांगलं होणं नाही, आपण याच्यात मरणार हे कळालं. चिंता कशाचीच नव्हती. कोट्यावधी रुपये होते, पाणी द्यायला मुलगा होता, सगळं अनुकूल होतं, पण मुलगा होता लहान आणि त्याच्या मनामध्ये भीती अशी की आपण गेल्यानंतर आपल्या माघारी आपले नातेवाईक पोराला सुखानं खाऊ द्यायची नाही. कोट्यावधी रुपयाची संपत्ती ठेवली पण आपले नातेवाईक हे चांगले नाहीत. कुणालाही आपले नातेवाईक चांगले वाटत नाहीत, हे लक्षात घ्या. कुणालाही आपले सोयरे चांगले वाटत नाहीत, पण त्याच्या बरोबरीनं हाही विचार करा की आपणही कुणाचे तरी सोयरे आहोत आणि त्याला काय वाटत असेल, हाही विचार एकदा मनामध्ये करा. त्याला वाटलं की आपल्या मुलाला सुखानं खाऊ द्यायचे नाही, काय करावं, आपण तर टिकत नाही. त्याने आपल्या एका जीवश्च कंठस्थ मित्राला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं की हे बघ, मला नाही वाटत की मी याच्यातून बाहेर पडेन, या रोगातून मी याच्यात जाईन असं मला वाटतं, पण तू माझा जवळचा मित्र आहेस म्हणून तुला एक जबाबदारी देतो. काय जबाबदारी? तो म्हणाला, मी गेल्यानंतर माझा मुलगा सज्ञान होईपर्यंत माझ्या मागे जी कोट्यावधी रुपयाची संपत्ती मी जमा करून ठेवलेली आहे त्याचा सांभाळ तू करायचा. कुठपर्यंत? माझा मुलगा मोठा होईपर्यंत तेवढं तू कर. एकदा मुलगा मोठा झाला की त्याच्या हातामध्ये हे सगळं कारभार देऊन टाक, मग तो जाणे, त्याचं प्रारब्ध जाणे, जे होईल ते होईल, पण दुसऱ्याने कुणी हे लुबाडून खाऊ नये याच्यासाठी तू त्याचा फक्त जरा काळजी घे. मुलगा मोठा होईपर्यंत या संपत्तीकडे तू लक्ष दे. मित्र म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतोस तर मला करायला हरकत नाही, मी तुझा मित्र आहे, तू माझा मित्र आहेस, मला सगळं मान्य आहे, पण तुझी संपत्ती, तुझा कारभार ते कमी नाही. एवढा मोठा तू व्याप वाढून ठेवलास, मी माझी नोकरी सांभाळायची आणि तुझ्या संपत्तीकडे लक्ष द्यायचं, असं कसं होईल? मला माझी नोकरी करता येणार नाही त्याच्यामुळे. तो म्हणाला, मग तुझी नोकरी सोडून देतो. तो म्हणाला, हे बरं काम आहे, तुझी नोकरी सोडून दे. मी नोकरी सोडून देईन, तुझी संपत्ती सांभाळीन, तुझा मुलगा मोठा झाल्यावर त्याच्या हातात देईन आणि मी काय करू पुढे? माझ्या पोटा पाण्याचा काही प्रश्न आहे की नाही. त्यांनी सांगितलं, तू नोकरी सोड, तुला किती पगार मिळतो आत्ता? नोकरी जी करतोस तू, किती पगार मिळतो? त्यांनी सांगितलं, 15,000 रुपये पगार मिळतो. तो म्हणाला, मी तुला 40,000 रुपये पगार देतो. 40,000 रुपये पगार मी तुला देतो, चिंता करू नकोस. महिना 40,000 रुपये पगार घे आणि माझ्या संपत्तीची मुलाची देखभाल कर. तो म्हणाला, हे ठीक झालं, 40,000 रुपये तू मला देतोस, पण कुठपर्यंत? वर्ग सज्ञान होईपर्यंत. ते झाल्यावर मला पुढं काय? काही हे नोकरी काही सरकारी नाही, पेन्शन मिळायची, मी पुढं काय करू? त्यांनी सांगितलं, मी तुला एक सूट देतो, तू माझा जवळचा मित्र आहेस ना, मी तुला सूट देतो की माझा मुलगा सज्ञान झाल्यानंतर माझ्या मुलाच्या हातामध्ये जेव्हा तू सगळी संपत्ती सुपूर्त करशील त्यावेळेला मी तुला अशी सूट देतो की तुला जे आवडेल ते तू माझ्या मुलाला दे. काय एवढी सूट आहे? तुला जे आवडेल ते तू दे, अजून काय पाहिजे? कोट्यवधी रुपयाचा रोजचा व्यापार मी तुझ्या हातात सोपवून चाललोय, तुला जे आवडेल ते तू माझ्या मुलाला दे.
त्याने मृत्यूपत्र तयार केलं, सगळं झालं, त्याच्यावर दोघांच्या सह्या झाल्या, सगळं झालं. त्याच्यामध्ये कलम त्यांनी लिहिलेलं होतं की हे मुलाकडे देताना माझ्या मित्राला जे आवडेल ते त्याने मुलाला द्यावं. 4-2 दिवसामध्ये तो म्हातारा संपला, सगळं झालं. हा संपत्ती सांभाळायला लागला, कोट्यवधी रुपयाची रोजची आवक जावक. महाराज एवढी संपत्ती सांभाळायला सुरुवात त्यांनी केली, त्याच्यातली किती खाल्ली किती ठेवली देव जाणे, पण सांभाळली एवढी गोष्ट खरी. मुलगा सज्ञान झाला ना, एके दिवशी तो मुलगा त्या काकांकडे आला आणि म्हणाला, काका आता मी सज्ञान झालो, आता मला या व्यवसायातल्या सगळ्या युक्त्या कळायला लागल्या, क्लुप्त्या कळायला लागल्या, तेव्हा आता असं मला म्हणायचं आहे की वडिलांचं मृत्यूपत्र आहे, मी सज्ञान झाल्यानंतर मला सगळी संपत्ती द्यावी तुम्ही, तेव्हा आता हे सगळं मला देऊन टाका. काकांनी सांगितलं 100% तुझंच आहे, हे काही माझं आहे का? आहे तुझंच आहे, तुझ्याच वडिलांनी कमवलेलं तुलाच द्यायचं आहे, पण तू मृत्यूपत्र नीट पाहिलंस का? पाहिलंस? पण पाहिलं. त्या मृत्यूपत्रामध्ये एक कलम आहे. काय कलम आहे? की ही संपत्ती तुला देताना मला एवढं स्वातंत्र्य दिलंय की मला जे आवडेल ते तुला द्यायला सांगितलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, माझ्या वडिलांचा एवढा विश्वास तुमच्यावर होता तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही मला द्या. त्यांनी सांगितलं मग चल कर वाटण्या. इतके दिवस करोडो रुपयांची संपत्ती सांभाळल्यानंतर त्याच्या मनामध्ये आपोआप त्या संपत्तीबद्दल मोह निर्माण झाले. एका क्षणामध्ये कोट्यवधी रुपयांची सत्ता दुसऱ्याच्या हातात द्यायला तो तयार होईना. त्याने सांगितलं मग कर, मला स्वातंत्र्य दिलंय ना, मला जे आवडेल ते द्यायला सांगितलंय ना, मग चल मी जे आवडेल ते तुला देतो, कर वाटण्या. जमीन किती आहे? 200 एकर. 25 एकर तुला, 175 एकर मला. लगेच वाटणी. मला जे आवडेल. स्वातंत्र्य कुणाला? मला स्वातंत्र्य, मला जे आवडेल ते मी तुला दे. ठीक आहे. आपल्याकडे गाड्या किती? 5 गाड्या. ठीक आहे, 1 गाडी तुला, 4 गाड्या मला. बँकेमध्ये किती रुपये? 50 लाख रुपये. ठीक आहे, 5 लाख तुला, 45 लाख मला. गावात वाडे किती आपले? 3 वाडे, 1 वाडा तुला, 2 वाडे मला. विभागणी केली सगळी. मुलाला सांगितलं हे 5 लाख रुपये, ही 25 एकर जमीन, हे काय अजून 1 वाडा, 2 गाड्या, एवढं तुझ्या वाट्याला आलेले, घ्यायचं निघायचं, काही संबंध राहिला नाही. स्वातंत्र्य मला आहे, मला जे आवडेल ते मी तुला दिलंय. मुलाच्या लक्षात आलं काकांनी फसवलं. ज्याच्यावर वडिलांनी एवढा विश्वास टाकला त्याने आपल्याला फसवलं. हे कळल्याबरोबर तो मुलगा सरळ न्यायालयामध्ये गेला. न्यायाधीशाच्या समोर त्याने आपली तक्रार मांडली की असं असं झालंय, हे मृत्यूपत्र, माझी बाजू अशी आहे, मला असं असं फसवल्या गेलेलं आहे. न्यायाधीशांनी ते सगळं ऐकून घेतलं. न्यायाधीशांनी सांगितलं मी एक बाजू ऐकून निर्णय देऊ शकत नाही, मला दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजेत तर निर्णय देता येईल. उद्या तुझ्या काकाला बरोबर घेऊन ये, मी निर्णय द्यायला तयार. दुसऱ्या दिवशी तो काकाला घेऊन आला. न्यायाधीशाने विचारलं का हो तुम्ही असं असं केलं? त्यांनी सांगितलं हो केलं. याला एवढंच दिलं? हो एवढंच दिलं. का असं केलं? कारण मृत्यूपत्रामध्ये तशी अट आहे की मला जे आवडेल ते द्यायला सांगितलंय, स्वातंत्र्य मला आहे, मी जे वाटेल ते त्याला देईन, तुम्ही कोण मला विचारणार? मृत्यूपत्र आहे तसं. त्या न्यायाधीशाने त्या मृत्यूपत्राचा अभ्यास केला. न्यायाधीश हुशार महाराज, अत्यंत हुशार. त्यांनी योग्य निर्णय दिला, पैसे न खाता. हे आता सांगावं लागतं सध्या परिस्थितीमध्ये. न्यायाधीश इतका हुशार, त्यांनी त्या मृत्यूपत्राची बरोबर तपासणी केली आणि त्यांनी निर्णय दिला. निर्णय देताना तो असं म्हणाला की तुम्ही जेवढं तुमच्याकडे ठेवलेलं आहे तेवढं मुलाला द्यायचंय आणि मुलाला जे दिलेलं आहे ते तुम्ही घ्यायचं. तो म्हणाला असं कसा निर्णय तुम्ही द्या? काय हेतूने हा निर्णय दिला? माझ्याकडे मृत्यूपत्र आहे, काय हेतूने? म्हणे मृत्यूपत्रातल्या कोणत्या आधारावर तू मुलाला हे सगळं एवढं 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 दिलं? तो म्हणाला मृत्यूपत्रात अट आहे की मला जे आवडेल ते. न्यायाधीशांनी सांगितलं त्याच नियमावर आधारित मी हा निर्णय दिलाय की तुझ्या जवळचं सगळं मुलाला द्यायचं आणि मुलाजवळचं सगळं तू घ्यायचं. 5 लाख रुपये तू घ्यायचे, 25 एकर जमीन तू घ्यायची, 1 वाडा तू घ्यायचा आणि 2 गाड्या तू घ्यायच्या, एवढंच तुझ्या वाट्याला, बाकीचं सगळं उरलेलं मुलाला देऊन टाकायचं. तो म्हणाला असं कसं होईल? न्यायाधीशांनी सांगितलं हाच नियम आहे. म्हणे काय नियम आहे? म्हणे तुला काय अट घातली मृत्यूपत्रामध्ये की तुला जे आवडेल ते तू त्याला द्यायचं. मग ज्या अर्थी तू हे सगळं तुझ्याकडे ठेवून घेतलं, तुला आवडलं म्हणूनच ना. नियम काय? तुला जे आवडेल ते तू त्याला द्यायचं, म्हणजे त्याच्याकडे जे उरलं ते तू घ्यायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. आता मला प्रश्न विचारायचा आहे की खरंच प्रामाणिकपणानं सांगा, देवाला आवडतं ते तरी आपण देवाला देतो का? का आपल्याला आवडतं ते तरी आपण देवाला नक्की देतो का? विठ्ठला 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 विठ्ठला. हो
देवाला आवडतं ते देवाला द्यायचं झालं तरी तुम्हाला प्रपंचच द्यावा लागेल, संसारच द्यावा लागेल. आपल्याला जे आवडतं ते जर देवाला द्यायचं झालं तरी आपल्याला संसारच द्यावा लागेल. आपल्याला जे आवडत नाही ते देवाला द्यायचं असेल तरी संसारच द्या, आणि आपल्याला जे आवडतं ते देवाला द्यायचं झालं तरी संसारच द्या. आपल्याला जे आवडत नाही तिथं संसार द्यायचा आहे पहिल्या चरणात आहे, ना आपल्याला जे आवडतं तिथं संसार द्यायचा आहे शेवटच्या चरणात. म्हणून दोनदा संसार शब्दाची योजना तुकोबारायांनी केली. अभंगामध्ये दोनदा संसार शब्द आला. त्याचा हेतू हा, एक कल्पना आपण फक्त करू शकतो. कदाचित तुकोबारायांना असं वाटलं असं, आम्हाला आवडत नाही म्हणून, कारण संसारात आवडण्यासारखं काय बोलावं. चला जाऊ द्या, बाकीचं सोडून द्या. मी बोलतो संसार म्हणजे काय. आपल्याला सगळ्यांना पाठ आहे, संसार दुःख मूळ. पाठ आहे ना सगळ्यांना, सगळ्यांना पाठ आहे. संसार दुःख मूळ रोज सकाळी हे चालीमध्ये म्हणणं चालू आहे. सगळे म्हणतात संसार दुःख मूळ, आणि मूळ आहे तर मग सोडून जा बरं. तेव्हा होत नाही संसार दुःख मूळ. का म्हणवत नाही तेव्हा? म्हणायला संसार दुःख मूळ आहे ना, मग ते जे दुःखाचं आहे तो कोण जवळ ठेवतो महाराज? जे दुःखाला कारण आहे ते आपल्या जवळ ठेवायला कोण तयार आहे बोला? जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग स्वाभाविक असतो, आणि जे अनुकूल आहे त्याचा स्वीकार स्वाभाविक असतो. त्याच्यासाठी विचाराची आवश्यकता नसते. प्रतिकूलाचा त्याग, अनुकूलाचा स्वीकार कोणी लहान मुलगा सुद्धा करतो. जर प्रपंच दुःखाला कारण आहे तर तो देवाला द्या, ती भक्तीच आहे. नाहीतर तुम्हाला काय आवडतं याचा विचार करा. आम्हालाही आवडतो तो संसारच आहे, प्रपंचच आहे, तो देवाला द्या. दोन्ही बाजूनी द्यायचं झालं तरी देवाला संसार देणं हीच देवाची खऱ्या अर्थानं थोर भक्ती आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून तुकोबारायांनी नुसतं संसार देवाला देणं याला भक्ती म्हटलं नाही, एक पद त्याला लावलंय, हेची थोर भक्ती आवडती देवा. देवाला ही थोर भक्ती आवडते असं तुकोबाराय म्हणतात. ही थोर भक्ती म्हणजे काय? थोर या पदाचा अर्थ काय? भक्ती थोर म्हणजे काय? तसं जर पाहिलं तर ज्या ज्या भक्ताकडून त्या त्या वेळेला जी भक्ती केली जाते ती त्या त्या काळापुरती थोरच असते. ऐका, आर्त भक्त त्याच्या अडचणीत देवाची जी उपासना करतो ती त्याच्या दृष्टीने त्या वेळेला थोरच असते, म्हणून तर देव येतो. अर्थार्थी भक्त ज्या अडचणीच्या वेळेला देवाची प्रार्थना करतो त्या काळामध्ये ती भक्ती थोरच असते, म्हणून देव त्याची अडचण निभावतो. जिज्ञासू भक्त जिज्ञासेच्या काळामध्ये जी भक्ती करतो ती त्या वेळेला थोरच भक्ती असते, त्या त्या काळाचा तो प्रश्न आहे. थोर भक्ती त्या त्या काळाचा विचार करून. मी उदाहरण सांगतो ना आपल्याला मी सोपं उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाचा दात दुखत असतो, दाढ दुखते. ते दाढीचं दुखणं एक असह्य असतं महाराज, असह्य दुखणं, दाढीचं दुखणं, दाताचं दुखणं फार असह्य. ते दात कधी काढून टाकू असं होतं माणसाला. दात म्हणून दुसऱ्यावर ठेवू नये म्हणजे दुखत नाही. एखाद्याचा दात दुखतो, एखाद्याचं पोट दुखतं, दुसऱ्याचं वैभव पाहिलं की, एखाद्याची छाती दुखते, एखाद्याचा हात दुखतो, एखाद्याचे डोळे दुखतात, एखाद्याचं डोकं दुखतं असलं तर, डोकं दुखतं, दाढ दुखते, पोट दुखतं, डोळे दुखतात. ही माणसं जर एकत्र आली तर त्यांची गंमत तुम्ही पहा. दाढ दुखणारा म्हणतो वाटेल ते दुखावं हो, पण दाढ दुखू नये. कान दुखणारा म्हणतो दाढ दुखलेली बरी, काढून टाकता येते. कान दुखला तर कुठं काढून टाकता? फार कठीण. कान दुखू नये. पोट दुखणारा म्हणतो कान दुखलेला बरा, औषध टाकता येतं, डॉक्टरला म्हणता येतं कान दुखतो म्हणून. पोट दुखलं तर डॉक्टरला सांगता येत नाही पोट दुखतं, कारण पोट दुखण्यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. पोट दुखणं हा असा रोग आहे की सहसा दुसऱ्याचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. तुम्ही बघा, घरामधलं लहान पोरग शाळेला जायच्या ऐवजी आई आज पोट दुखतंय शाळेला जात नाही म्हणलं तर विश्वास बसतो. त्याच्या सख्ख्या आईचा बसत नाही तर आपला कसा बसत? विश्वास बसत नाही. दुसरा म्हणतो पोट दुखलेलं बरं हो, पण डोकं दुखू नये माणसाचं काही सुचत नाही बघा. बसवतही नाही, कामही करता येत नाही, डोकं दुखू नये. त्या त्या वेळेला ते दुखणं त्या त्या वेळेपुरतं मोठंच वाटत असतं. दाढ दुखीपेक्षा डोकेदुखी मोठी वाटते त्या काळापुरती त्या व्यक्तीला. तसं आर्त भक्ती त्या काळापुरती मोठीच असते, अर्थार्थी भक्ती त्या काळापुरती थोरच असते, जिज्ञासू भक्ती त्या काळापुरती थोरच असते. मग तुकोबाराय हेची थोर भक्ती म्हणून काय थोरपणा सांगतो? थोर भक्ती याचे दोन अर्थ आपल्याला करता येतात.
थोर भक्ती हे भक्तीला जे थोर विशेषण लागलं, ही थोरांनी केलेली भक्ती या अर्थाने थोर भक्ती असं म्हणा, किंवा ज्याला संतांनी थोर म्हणून सांगितलंय ती थोर भक्ती, त्याला थोर म्हणा. विठ्ठला 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 विठ्ठला. दोन प्रकार मी आपल्याला सांगतो. संतांनी ज्याला मोठं म्हटलंय ती थोर आहे, किंवा संतांनी केलेली जी भक्ती आहे ती थोर आहे. थोर भक्तांनी, कारण भक्तातही थोर आहेत. तुझे थोर थोर भक्त करीती विचार, तुकोबाराय बोलतात, देवा थोर थोर भक्त तुझा विचार करतात. हे थोर कोण आहेत? या थोराचं चिंतन करताना हे थोर कोण आहेत? मधुसूदन सरस्वतीने भक्ती रसामृत सिंधूमध्ये 2-3 ठिकाणी थोर भक्ताचं चिंतन करताना 2-3 नावं भक्तीच्या व्याख्या करताना आपल्याला पाहायला सापडतं. भक्तीची व्याख्या शास्त्रकारांनी, भक्तिशास्त्रकारांनी केली. अनन्य ममता विष्णू, ममता प्रेम संगता, भक्ती इत्युच्यते भीष्म, प्रल्हाद, उद्धव, नारदही यांनी केलेली जी भक्ती आहे ती थोर आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. किंवा थोरपण या शब्दाचा अर्थ जर ज्ञानेश्वरीत पाहिला तर 2 पद्धतीनं विचार त्याचा ज्ञानोबारांनी मांडले. एक 9व्या अध्यायामध्ये आणि एक 17व्या अध्यायामध्ये 2 ठिकाणी ज्ञानोबारांनी त्याचं चिंतन केलंय. थोर कोण आहे? 2 पद्धतीची थोर मंडळी या जगतामध्ये असतात. एक वयानं वाढली म्हणून थोर होतात, आणि एक ज्ञानानं समृद्ध झाली म्हणून थोर होतात. ज्ञानाचं प्रागल्भ्य ज्याच्या ठिकाणी आलेलं आहे तीही मंडळी मोठी आहेत, तीही मंडळी वडील आहेत, आणि ज्यांना वयाची वडिलकी आलेली आहे त्यांनाही जगतामध्ये वडील म्हटलं जातं. 2 पद्धतीच्या वडील लोकांचं चिंतन ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानोबाराय पहिले वडील सांगताना प्रापंचिक दृष्टीनं बोलताना सांगतात, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय. वडील म्हणून त्यांच्या पायाला नमस्कार केला जातो. कोणाला? जयाचे आयुष्य धाकुटे, ज्यांचं आयुष्य कमी राहिलेलं आहे, ज्यांचं शारीरिक बळ निघून गेलेलं आहे आणि ज्यांचं बौद्धिक बळही त्यांना सोडून चाललेलं आहे, अशी बुद्धिभ्रष्ट आणि शरीरभ्रष्ट झालेली जी मंडळी, त्यांना घरामध्ये म्हातारा म्हणून पाया पडण्याची पद्धत आहे. गावाला जाताना, मोठ्या कामाला जाताना, परीक्षेला जाताना, अरे वाडवडिलांना नमस्कार करा म्हटलं की वाडवडील म्हणजे कोण आहे? आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत ते सगळे. हे वडील शब्दाचा एक अर्थ. आणि दुसरा वडील शब्दाचा अर्थ ज्ञानोबाराय 17व्या अध्यायामध्ये बोलतात. ज्ञानोबारायांनी चिंतन केलंय. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होवो निमूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे हे वडील. एक वडील श्रुती स्मृतीचा मूर्त रूपानं प्रकट झालेला अर्थ आहे, आणि दुसरे वडील केवळ वयानं वाढले म्हणून वडील आहे. आता या दोघांनाही वडीलकी आहे, या दोघांनाही थोरपण आहे, पण या दोघांपैकी कुणी केलेली भक्ती? शरीरानं जे वाढली त्यांनी केलेली भक्ती थोर भक्ती नाही. जे ज्ञान स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत असे भीष्म, प्रल्हाद, उद्धव, नारद, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, गोरोबा काका, चोखोबाराय, नाथ महाराज या थोर मंडळींनी ज्याला भक्ती म्हणून सांगितलं त्याला थोर भक्ती म्हणा. विठ्ठला विठ्ठला